श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये कितीही संकट आले तरी पण कुठेच थांबायचं नाही, पुढं चालत राहायचं. आपण जर चालत राहिलो ना तर संकटांवर पाय देऊन एकदम आपण खंबीर बनतो. आपल्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. आणि ज्याला जास्त आयुष्यामध्ये जितकं जास्त टेन्शन असतं ना तो माणूस अगदी म्हणजे हिऱ्यासारखा कणखर कडक बनतो की त्याच्यावर कितीही संकट आली, कितीही निराशा आली, कितीही त्रास सहन करावा लागला ना आयुष्यामध्ये तरी तो कुठे थांबणारच नाही माणूस. आणि असे जे आपण पुढं जात राहिलो ना आयुष्यात, कुठल्याही संकटाला घाबरलो नाही, कितीही आपल्या आजूबाजूच्या लोकांनी कटकारस्थान करू द्या, आपल्याला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करू द्या, पण आपण जर कुठे थांबलो नाही, चालत राहिलो, आपण त्या लोकांच्या किंवा बाजूच्या लोकांच्या किंवा कोणाच्याही आपण न नादी लागता आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहायला शिकलो ना तर तेच खरं आयुष्यामध्ये आपण खूप मोठं काहीतरी अचीव केलेलं असतं. कारण कसं आहे, आजकाल माणसांना दुसरे लोक खुश दिसले तर ते लोक खूप त्यांना त्रास होतो. पण आपण जर आता दुसऱ्याला एखाद्याला आनंद झाला तर आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं, अगदी मनापासून. न की मनात एक गोष्ट आणि ओठावर एक गोष्ट आणि मनात एक गोष्ट, असं नाही. असा स्वभाव काहीच कामाचा नाही. हा माणूस कधीच कुठेच सुखी राहू शकत नाही. त्याला कितीही धन मिळू द्या किंवा नाही मिळू द्या, असा माणूस जर स्वभावाने जर असा असेल की त्याच्या मनात एक गोष्ट आहे आणि तो वागतो एक, असं जर असेल तर तो माणूस कधीच कुठेच सुखी राहू शकत नाही. पण आपण जसं बोलतो तसंच वागतो आणि कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये सुखी राहतो, आपल्या कष्टावर, आपल्या मेहनतीवर जगतो. आपण इतरांचा विचार न करता स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःला गुरफटून घेतलेलो असतो. आपल्याला एक मनामध्ये दुसऱ्यांना म्हणजे आपल्यापेक्षा काही व्यक्ती अशा असतात की त्यांना खरंच गरज असते, अशा व्यक्तींना आपण मदत करण्याची आपल्या मनामध्ये भावना असते ना, तर खरंच आपण म्हणजे खऱ्या रीतीनं जिवंत आहोत असं वाटतं मला. की जर ह्या गोष्टी जर आपल्या मनात नसतील, आपल्याला नेहमी मनामध्ये दुसऱ्याविषयी कटकारस्थान नसले किंवा दुसरं चांगलं झालं दुसऱ्याचं बघवत नसेल किंवा अशा जर गोष्टी आपल्या मनामध्ये असतील ना तर आपण म्हणजे आपल्या आयुष्याचं म्हणजे काहीच उपयोग नाही असं मला वाटतं. की आयुष्य कशासाठी आहे की आपण स्वतःही आनंदात राहायचा आणि इतरांनाही आनंद द्यायचा. खूप अशी आत्ता म्हणजे 99% लोक असे आहेत की त्यांना ह्या गोष्टी सहन होत नाहीत की दुसरे चांगले राहतात किंवा त्याचं चांगलं, आणि जे चांगलं असतं ना त्याचं चांगलंच होतं, नाही काही वाईट होत. थोडा त्रास सहन करावा लागतो त्या व्यक्तीला, पण त्याच्यातून म्हणजे निखाऱ्यातूनच असं फुलून आयुष्य निघतं तो माणसाचं. त्यामुळं आपल्याला कितीही त्रास झाला ना तरी पण आपण कधी कुठे थांबायचं नाही. आयुष्यात खूप चांगल्या आपल्या आयुष्यात गोष्टी मिळत असतात आपल्याला. आयुष्यात आपण पाठीमागं वळून बघितलं ना कितीतरी अशा छान गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात. आणि थोडंसं आपल्या मनामध्ये काही टेन्शन आलं, दुःख आलं की माणूस नुसता हातबल होऊन जातो की नाही बाबा मलाच काय आयुष्यामध्ये. पण नसतं. आपण जेवढे कष्ट सहन करू, आपल्याला जेवढा म्हणजे त्रास होत असेल किंवा काही असेल तरी कधी कुठल्या गोष्टीला असं नाकारू नका. जे आव्हान येईल त्या आयुष्यामध्ये पेलायला शिकलो ना तर खऱ्या अर्थाने आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. चढ उतार आयुष्यात भरपूर येत असतात, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात, पण कुठे थांबायचं नाही, कुठं वाईट विचार करायचा नाही की माझ्याच बाबतीत का किंवा काय. स्वतःलाही आनंदी ठेवा, इतरांनाही आनंदी ठेवायला शिका. खूप असं आयुष्य थोडं आहे, आपलं आयुष्य कधी म्हणजे किती आहे कधी कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे जेवढं आहे ना तेवढं आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. निराश होऊ नका. पुढे